नमस्कार. समजा तुम्ही प्रसिद्ध पियानो वादक आहात आणि कॉलेजला जाणारी दोन मुलं ज्यांना तुम्ही ओळखतही नाही, ते तुमच्याकडे येतात आणि तुमचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तुमच्याबरोबर करार करतात. कार्यक्रम होतो. कार्यक्रम झाल्यावर असं लक्षात येतं, की त्या कराराप्रमाणे जे पैसे ठरले आहेत, ते पैसे देण्यासाठी त्या मुलांकडे पैसे नाही आहेत. तुमच्यासमोर डायलेमा म्हणजे पेच प्रसंग उभा राहतो. त्यातून तुम्ही कसा मार्ग काढाल? बघूया एका सत्यकथेतून. ही सत्यकथा 1892 सालची आहे. 1892 साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक विद्यार्थी शिकत असतो. पण त्याला शिक्षण पूर्ण करायला पुरेसे पैसे त्याच्याजवळ नसतात. त्याच्या डोक्यामध्ये एक अभिनव कल्पना येते, की आपण जर युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये संगीताची मैफिल किंवा संगीताचा कार्यक्रम जर आयोजित केला, तर त्यातून जे पैसे जमतील, त्या पैशातून आपलं उर्वरित शिक्षण पूर्ण होईल. तो ही कल्पना त्याच्या मित्राजवळ बोलून दाखवतो. त्याच्या मित्राला ही कल्पना पटते आणि दोघंजणं कामाला लागतात. मग ते दोघंजणं प्रसिद्ध पियानो वादक पेट्रेविस्की यांच्याकडे भेटायला जातात. त्यांचा जो मॅनेजर असतो, तो मॅनेजर सांगतो की तुम्हाला करार करावा लागेल आणि कराराप्रमाणे $2000 देण्याचं मान्य करावं लागेल. दोघंही मुलं तयार होतात. करार केला जातो. करारावर सह्या होतात. दोघं जण कसून कामाला लागतात. तिकीटं विकतात. कार्यक्रमाचं आयोजन होतं. ठरलेल्या दिवशी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो. पण कार्यक्रम झाल्यावर मुलांच्या असं लक्षात येतं की $2000 जमलेले नाहीत. तिकीट विक्रीतून फक्त $1600च जमतात. काही तिकीटं विकली जात नाहीत. ते दोघं जण निराश होतात. पण पेट्रेविस्की यांना लगेच भेटायला येतात. ते त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि $1600 पेट्रेविस्की यांना देतात आणि $400चा चेक देतात. त्यांना सांगतात की हा चेक लवकरात लवकर ऑनर होईल अशी आम्ही व्यवस्था करू. पेट्रेविस्की यांच्यासमोर खरा पेच प्रसंग उभा राहतो, की त्यांच्या मनामध्ये असं येतं की मी या मुलांना मदत का करावी? या मुलांना जर मदत केली तर माझा काय होईल? किंवा त्यांच्या मनामध्ये असाही विचार येतो की मी जर आत्ता ह्या मुलांना मदत केली नाही तर त्यांचं काय होईल? ते फक्त क्षणभर विचार करतात आणि त्या मुलांना सांगतात नाही. ते $400चा चेक फाडून टाकतात आणि त्या मुलांना सांगतात की हे $1600 तुम्ही घ्या. तुम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जेवढा खर्च झाला आहे तेवढा खर्च काढून घ्या. तुमच्या फीला लागणारे सगळे पैसे बाजूला ठेवा आणि फक्त उरलेले पैसे मला द्या. खरंच पेट्रेविस्की दयाळूपणे त्या मुलांवर उपकारच करतात. पुढे काही वर्षांनी हेच पेट्रेविस्की पोलंडचे पंतप्रधान होतात. पोलंडचे पंतप्रधान होतात, पण दुर्दैवाने महायुद्ध सुरू होतं आणि महायुद्धामध्ये पोलंडचं प्रचंड नुकसान होतं. पोलंडमध्ये 15 लाख लोक उपाशी असतात. त्यांना खायला अन्न नसतं. पेट्रेविस्की यांच्यासमोर पंतप्रधान म्हणून प्रश्न पडतो की आता या एवढ्या लोकांना अन्नधान्य कसं पुरवायचं? त्यावेळी ते विचार करतात आणि शेवटी US मधल्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला पत्र लिहितात आणि पोलंडच्या लोकांना मदत करण्याची विनंती करतात. त्यावेळी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे जे प्रमुख असतात, हर्बर्ट पोअर, जे पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतात, त्यांच्यापुढे हा प्रस्ताव येतो. प्रस्ताव आल्यावरती तो प्रस्ताव ते लगेच मान्य करतात आणि पोलंडला अन्नधान्य पुरवलं जातं आणि एका महासंकटातनं म्हणजे पोलंड वाचतं. पेट्रेविस्की म्हणतात नाही, आपल्याला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी वेळच्या वेळी अन्नधान्य पाठवलं आहे, तर त्यांचे जाऊन पर्सनली आभार मानले पाहिजेत. म्हणून ते स्वतः जातात हर्बर्ट हूवरना भेटण्यासाठी. ते हर्बर्ट हूवरना भेटण्यासाठी जेव्हा जातात, त्यांना भेटल्यावरती त्यांचे आभार मानणार. तेवढे हर्बर्ट हूवर त्यांना सांगतात की कृपया माझे आभार मानू नका. तुम्हाला जर नीट आठवत असेल तर काही वर्षापूर्वी तुम्ही US मधल्या 2 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. त्यापैकी मी एक आहे. खरंच जीवन हे एक बुमरँग आहे. आपण केलेला चांगुलपणा आपल्याकडे परत येतोच. जसा पेट्रेविस्की यांच्यासमोर डायलेमा होता, अशीच मला एक गोष्ट आठवते की एका शिक्षकांपुढे एक पेच प्रसंग उभा राहतो.
त्यातून ते कसा मार्ग काढतात त्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. तिथे मी तुम्हाला भेटेन.